आज मी तुम्हाला झटपट असं टोमॅटो राईस बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये पहिलं थोडंसं तेल घालून घेऊया। 2 ते 3 चमचे घालायचं आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये बघा एवढं अमूलचं बटर टाकणार आहे। नुसतं तेल जरी टाकलं तरी चालेल, नाहीतर त्याच्यावर थोडंसं तूप जरी टाकलं तरी चालू शकतं। वितळून घेऊया। फोडणीमध्ये टाकायचे आपल्याला जिरं थोडंसं, त्यात टाकायचा कढीपत्ता, त्यात टाकणार आहे 1 तेजपत्ता, त्याचे मी तुकडे करून घेतलेले आहेत आणि एक मोठ्या आकाराचा कांदा मी असा उभा कापून घेतलेला आहे। मीडियम आकाराचे असले तर 2 टाकायचे आणि बारीक कापून घेतला तरी चालेल। मी केलेला आहे उभा कांदा कापलेला आहे। मस्त असा परतून घेतलेला आहे। जास्त आपल्याला लाल भडक करायचा नाही आहे। ह्याच्यामध्ये जर तुमच्याकडे असेल का नाही सुक्या लाल मिरच्या, तर त्या पण तुम्ही जिरं टाकल्यावर टाकू शकता। 1 चमचा आलं आणि लसूण मी कुटून घेतलेला आहे, पेस्ट जरी टाकली तरी चालेल, असा चमचा आहे। ह्याला सुद्धा आता 1 मिनिटभर परतून घेते। मस्त असं परतून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी एकदम थोडीशी हिंग पावडर, तुम्ही ही जिरं टाकल्यानंतर पण टाकू शकता। मस्त असं परतून घेतलेलं आहे। तुम्हाला हवा असेल तर 1 हिरवी मिरची पण टाकली तरी चालेल। मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे मिरची पावडर, त्यामुळे मी ही टाकलेली नाही आहे। मोठ्या आकाराचे 2 टोमॅटो बघा अशा पद्धतीत मी कापून घेतलेले आहेत। चॉपर असेल तर चॉपरला जरी बारीक केले तरी पण चालू शकतं। डायरेक्ट जर तुम्हाला शिजवून पाहिजे असेल तर तशी सुद्धा रेसिपी मी अपलोड केलेली आहे, थोडीशी वेगळ्या पद्धतीत आणि झटपट दाखवलेली आहे। थोडीशी मिरी पुडी टाकलेली आहे, कुटून घेतलेली आहे। 6 मिरी कुटून घेतले, जास्त बारीक नाही, थोडीशी अशी हलकीशी दरदरी अशी घेतलेली आहे कुटून। छोटा 1 चमचा जिरे धने पावडर, छोटा अर्धा चमचा चाट मसाला, छोटा 1 चमचा गरम मसाला आणि मीठ टाकायचं। आता मीठ भात शिजवताना सुद्धा मी मीठ वापरलेलं आहे, ते बघूनच असं मीठ टाकायचं। ते पहिलं काय करते, हलकंसं परतून घेते, गॅस आहे मीडियम, हलकंसं परतून घेतलेलं आहे। थोडीशी हळद आणि ह्याच्यामध्ये टाकणार आहे मिरची पावडर, तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे। आता ह्याला 1 मिनिटभर परतून घेते। मस्त असं परतून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला। गॅस बारीक केलेला आहे, कारण मीडियम गॅस होता मोठ्या बर्नरचा। 5 मिनिटासाठी झाकून ठेवूया। बारीक गॅसवर बघा 5 मिनिटं मी झाकून ठेवलं होतं। मस्त असं झालेलं आहे, सॉफ्ट होतात एकदम टोमॅटो। नाहीतर चॉपर असेल का नाही तर थोडंसं बारीक करून जरी घेतलं तरी चालेल। ह्याच्यामध्ये मी एक अर्धा चमच्याला पण कमी असा लिंबाचा रस टाकणार आहे, त्याने भात खूप चविष्ट लागतो, एकदा करून बघा तुम्ही। आणि हा आपला बिर्याणी राईस, मी चिकन बिर्याणी टाकलेली आहे बघा, त्यात पण मी असं बनवून दाखवलेला आहे। ह्यातला मी पूर्णपणे गरम मसाला काढून घेतलेला आहे। मिक्स करायचं, हलक्या हातानं असं हलवत राहायचं। 1 वाडगं गच्च भरून मी टाकलेलं आहे तेवढ्या साहित्यासाठी। बरोबर साहित्य, थोडासा अजून जरी भात टाकला तर चालेल। आता हे कसं बासमती तांदळाचं आहे, आपला शिळा भात असला किंवा छोट्या तांदळाचं जरी सेम पद्धतीनं जरी केलं की नाही, जसं आपला कोलम वगैरे, तरी पण खूप छान लागेल। एकदा तसा पण तुम्ही करून बघा, सेम अशाच पद्धतीनं करायचं। आता तुम्हाला दुसरा बदल जर पाहिजे असेल ह्याच्यामध्ये, तर तुम्ही जर चिकन वगैरे जर शिजवून थोडंसं मसाल्याबरोबरच आपण आता कसा मसाला सेम केला आहे त्यामध्ये थोडंसं टाकून जर केला तरी पण असं परतून तरी पण खूप छान लागेल। मिक्स करून घेते चांगलं। कोथिंबीर टाकल्यानंतर बघा मस्त असं मी मिक्स फक्त करून घेतलेलं आहे। आता ह्याला काय करणार आहे, गॅस बारीक केलेला आहे, ह्याच्यामध्ये आपण झाकण ठेवूया 1 5 मिनिटासाठी। नाही ठेवलं तरी चालेल, पण मी ठेवणार आहे। 5 मिनिटासाठी मी झाकण ठेवलं होतं, झाकण काढून घेतलेलं आहे। मिक्स करून काय होतं, असं गरमीच्या दिवसात जेवण जात नाही, तर असं काहीतरी थोडं करायचं। राहिलेला असला भात, शिळा भात किंवा डायरेक्ट जरी तुम्हाला टोमॅटो भात करायचा असेल तर त्याची लिंक पण ह्याच्या खाली बेस्ट आहे। मूग डाळ टोमॅटो राईस पण मी अपलोड केलेला आहे। खूप रेसिपी भाताच्या वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या आहे, तुम्ही मुलांना सुद्धा असं टिफिनला सुद्धा बनवून देऊ शकता। खूप चविष्ट लागतो, एकदा झटपट करून बघा। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।